महाराष्ट्राच्या राजकारणात यापुढे काय काय घडणार याची तुम्हाला कल्पनाही नाही। राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य। राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण। सप्टेंबर महिन्यात या देशात महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी राष्ट्रपतींच्या भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचं भाकीत। चीनने भारताचा 2000 चौरस किलोमीटरचा भूभाग गिळंकृत केलाय। हे तुम्हाला कसं कळलं? जर तुम्ही खरे भारतीय असतात तर तुम्ही असं विधान केलं नसतं। राहुल गांधींना सुप्रीम कोर्टानं सुनावलं। मनसे बीएमसी मध्ये 100% सत्तेत येणार। युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा। 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही एकाच पक्षात का भांडता? राज ठाकरेंकडून युतीचे संकेत। महापालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि मनसेचं मुंबईतील राजकारण पूर्णपणे संपेल। निवडणुकीनंतर ठाकरेंना भाष्यावर राजकारण करण्याची संधी मिळणार नाही। निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं। निशिकांत दुबे महाराष्ट्रात कधी येतायत याची आम्ही वाट पाहतोय। आम्हाला दुबेंचं आमच्या पद्धतीनं स्वागत करायचंय। मनसेच्या संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। शिवसेनेचा बाप मीच। भाजप आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त वक्तव्य। भंडाऱ्यातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यामध्ये परिणय फुकेंचं विधान। परिणय फुकेंनी माफी मागावी अन्यथा शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ। शिंदेंच्या शिवसेनेचा फुकेंना इशारा। सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलं। जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। तर आव्हाडांनी हिरवा आतंकवाद शब्द वापरून दाखवावा। प्रकाश महाजन यांच्याकडून आव्हाडांना आव्हान। भाजपात 75 वर्षांपर्यंत नेता राहता येतं, मात्र पदावर असल्यास 80 वर्षांपर्यंत नेता राहता येतं। अमरावतीतील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य। धनंजय मुंडे यांना सरकारी बंगला सोडवेना। मंत्रीपद जाऊन 4.5 महिने झाल्यानंतर सुद्धा मुंडेंनी सातपुडा हा शासकीय बंगला सोडला नाही। धनंजय मुंडे 42 लाख रुपये दंड भरणार की मुख्यमंत्री दंड माफ करणार याकडे आता लक्ष। 6 ऑगस्टला राज ठाकरे आणि बच्चू कडू यांची भेट होणार। बच्चू कडूंच्या आगामी आंदोलनासंदर्भात दोन्ही नेते भेटणार, सूत्रांची माहिती। आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात कळमनुरी विधानसभेमध्ये भव्य कावड यात्रेचं आयोजन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा कावड यात्रेत सहभागी होणार। पनवेलमधील बार फोडल्याप्रकरणी मनसे पदाधिकारी योगेश चिले अटकेत। बार संदर्भातील राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर चिलेंनी बार फोडला। पुण्याच्या खेडमध्ये पतीला मारहाण करत पत्नीचं अपहरण। आंतरजातीय प्रेमविवाहातनं मारहाण आणि अपहरण झाल्याचा प्रकार। मुलीचा भाऊ आणि आईसह 15 जणांवर गुन्हे। छत्रपती संभाजीनगरच्या नारे गावात अतिक्रमणांवर कारवाई। तर अतिक्रमण हटाव कारवाईसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा महापालिकेवर धडक मोर्चा। महापालिकेतील वाढत्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ ठाकरे गटाचं आंदोलन।